संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण हरिपाठ अभंग क्रमांक 14। हा अभंग संत ज्ञानेश्वर महाराजांनी भगवंताच्या नामस्मरणाचे महत्त्व आणि त्यांच्या अद्भुत शक्तीवर प्रकाश टाकण्यासाठी रचला आहे। यात त्यांनी सांगितले आहे की नियमित नामस्मरण केल्याने संकटे, पाप आणि कष्ट दूर होतात। नंबर 1, नित्य सत्यमित हरिपाठ ज्यासी कडी काळ त्यासी न पावे दृष्टी। म्हणजे जो व्यक्ती नियमितपणे भक्तिभावाने आणि श्रद्धेने हरिपाठ करतो, म्हणजेच भगवंताचे नामस्मरण करतो, त्याला कडी काळ म्हणजे अधर्म, संकटे आणि वाईट काळ त्यांच्या जवळ सुद्धा फिरकत नाही। या ओळीमध्ये हरिपाठ म्हणजे रोज भक्तिभावाने भगवंताचे नामस्मरण करण्याची परंपरा आहे। संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की जो हा हरिपाठ नियमाने करतो त्याच्यावर कोणतीही संकट, दृष्ट प्रवृत्ती किंवा कष्ट प्रभाव टाकू शकत नाही। उदाहरण बघा, संत तुकाराम महाराजांचे जीवन हे याचे उत्तम उदाहरण आहे। जसं की अनेक संकटे, उपासमार आणि लोकांच्या त्रासांना सामोरे गेल्यावरही ते सतत विठोबाचे नामस्मरण करत आहे। त्यामुळे ते सर्व संकटांवर मात करू शकतात। नंबर 2, रामकृष्ण उच्चार अनंत राशी तप पापाचे कळप पडती पुढे। म्हणजे जो सतत रामकृष्ण या नावाचा उच्चार करतो त्याने हजारो वर्ष तप केल्यासारखा पुण्य लाभ होतो। भगवंताच्या नावाचे पापाचे समूह देखील नष्ट होतो। संत ज्ञानेश्वर महाराज येथे सांगतात की भगवंताच्या नावाची ताकद एवढी आहे की ते उच्चारातच पूर्वीच्या पापांचे समूह सुद्धा नष्ट होतो। उदाहरण बघा, जसं की वाल्मिकी ऋषीचे उदाहरण प्रसिद्ध आहे। पूर्वी डाकू असलेले वाल्मिकी त्यांनी राम नावाचा जप केल्याने त्यांचे जीवनच बदलले आणि ते महान ऋषी झाले। नंबर 3, हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जो वाचा तया मोक्ष। म्हणजेच हरी 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 हा मंत्र म्हणजे शिवाचा प्रिय मंत्र आहे। जो हा मंत्र भक्तिभावाने म्हणतो त्याला मुक्ती म्हणजेच मोक्ष प्राप्त होतो। संत ज्ञानेश्वर महाराज येथे सांगतात की हरी म्हणजेच परमेश्वर, शिव आणि विष्णू हे दोघेही एकाच तत्वांचे प्रतीक मानले आहे। त्यामुळे हरी हे नाव घेतल्याने सर्व पाप नष्ट होतात आणि मोक्ष प्राप्त होतो। उदाहरण बघा, संत नामदेवांनी त्यांच्या अभंगात सातत्याने हरिमुखी म्हणा असा उपदेश केला। त्यामुळे नामस्मरण हा मोक्षाचा सोपा मार्ग आहे। नंबर 4, ज्ञानदेव पाठ नारायण नाम पाहिजे उत्तम निजस्थान। म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की नारायण हे भगवंताचे नाव सातत्याने जपत राहिल्यास माणसाला परमात्म्याचे परमधाम प्राप्त होते। नारायण नावाचा जप म्हणजे भक्ती मार्गातील सर्वोत्तम साधन। संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात की हा मार्ग सोपा असून नामस्मरण करणाऱ्याला उच्च आध्यात्मिक स्थान प्राप्त होते। उदाहरण बघा, संत एकनाथ महाराजांनी गंगेत वाहणारे मृत शरीर उचलून त्यावर रामकृष्ण नावाचा जप सुरू केला। त्या मृतदेहात प्राण परत आले आणि माणूस जिवंत झाला। यावरून तुम्ही समजू शकता की नामस्मरणाची महान शक्ती तुम्हाला तिथे दिसून येते। यावरून मुख्य शिकवण बघा की भगवंताचे नामस्मरण हे सर्व पापांवर आणि संकटावर उपाय। रामकृष्ण किंवा हरी या नावाचा सातत्याने जप केल्याने मोक्षप्राप्ती शक्य आहे। नामस्मरण हा भक्तीचा सोपा मार्ग असून त्यासाठी विशेष तपश्चर्या आवश्यक नाही। यावरून तात्पर्य एवढंच आहे की संत ज्ञानेश्वर महाराजांनी या अभंगात साध्या सोप्या भाषेत भगवंताचे नामस्मरण हाच मोक्षाचा सहज आणि प्रभावी मार्ग हे पटवून दिले। नामस्मरण केल्याने माणसाच्या जीवनातील सर्व दुःखे, संकटे आणि पापाचा नाश होतो आणि तो अखेरीस मोक्षाला पात्र। तर रामकृष्ण हरी। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि साईडच्या बेल आयकॉनला नक्की दाबा, जेणेकरून आपले व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।